व्यासपीठावर विराजमान असलेले भारतपुत्र व माझ्यासमोर या सभागृहात उपस्थित असलेले भारतपुत्र व भारतपुत्री, माझ्या बाबतीत एक गोष्ट काय आहे, मला चांगल्याला वाईट म्हणता येत नाही आणि वाईटाला चांगलं म्हणता येत नाही. पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मला खूप परखड व्यक्ती म्हणून ओळखल्या जातं. म्हणजे स्टेजवर कोणी मंत्री बसलेला आहे किंवा खूप मोठा कोणी व्यक्ती बसलेला आहे, त्यांनी मला काहीही फरक पडत नाही. आणि जे लोक सच्चे दिलाचे असतात ना, प्रामाणिक असतात, ते मला खूप भावतात. सध्या म्हणजे नाशिकमध्ये खूप व्याख्यानं सुरू आहे. इगतपुरी असो, सिन्नर असो, नाशिक. आता उद्या मी मुंजे कॉलेजला जाणार आहे. काल MIT भुजबळ नॉलेज सिटीला होतो. संदीप फाउंडेशन, संदीप युनिव्हर्सिटी, सबकाळ नॉलेज हब, सगळीकडे फिरत असतो. कशासाठी? निसर्गाने, संविधानाने, प्रकृतीने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येकाला निसर्गाने ताट दिलेला आहे, ते ताट तुझं आहे. राजकारण म्हणजे काय असतं? राजकारण म्हणजे गरिबांसाठी काम करता करता त्या व्यक्तीचं श्रीमंत होणं म्हणजे राजकारण. देशभक्ती म्हणजे काय? गरिबांसाठी काम करता करता गरिबांना श्रीमंत करणं, त्याला म्हणतात देशभक्ती. नाशिक मधला एक प्रसंग आहे. काही इच्छुक नगरसेवक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की स्वामीजी, या ज्या मॅडम आहेत ना, यांना नगरसेविका होण्याची इच्छा आहे. मी त्यांना सांगितलं आत्ताच त्यांची प्रॉपर्टी वगैरे बघून घ्यायची किती आहे, आणि जर 5 वर्षानंतर अवास्तविक पद्धतीने जर प्रॉपर्टी वाढली तर समजायचं की काहीतरी गडबड आहे. प्रश्न विचारायचे. प्रत्येकाला पैसा कमवण्याचा अधिकार आहेच, प्रत्येकाने पैसा कमवलाच पाहिजे. आज मी माझ्याविषयी सांगतो की मला तसं खेड्यामध्ये राहण्याची अजिबात गरज नाही. हे ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळलं असेल. या क्षणी जर मी स्वतः ठरवलं की विदेशामध्ये मला सेटल व्हायचं आहे, अमेरिकेमध्ये मला सेटल व्हायचं आहे, मी सहजपणे होऊ शकतो. माझे विद्यार्थी IAS ऑफिसर्स आहेत, IPS आहे, IRS आहे, कलेक्टर आहे, कमिशनर आहे, मोठे मोठे इंजिनियर आहे. मला तसं खेड्यांमध्ये राहण्याची तशी गरज नाही. पण स्वामी विवेकानंद वारंवार म्हणायचे की जर तुमचं हृदय जे वंचित लोक आहेत, जे गरजू लोक आहेत, त्यांच्यासाठी जर वेदनायुक्त होत नसेल, वंचित लोकांसाठी, गरजू लोकांसाठी, गरिबांसाठी जर तुमच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण होत नसेल, तर तुम्ही मातृद्रोही आणि तुम्ही देशद्रोही आहात. मला मातृद्रोही व्हायचं नाहीये, मला देशद्रोही व्हायचं नाहीये. ज्यावेळेस मी मरणार, आणि माझं जो मरण आहे ना, ते नाशिकच्या भूमीमध्येच होणार आहे. मला इथेच स्वतःला पूर्णपणे संपवायचं आहे. स्वतःसाठी काहीच नाही, नाशिकसाठी सर्व काही. मग काही लोक मला प्रश्न करतात की स्वामीजी, वसुधा एव कुटुंबकम, तुमच्यासाठी तर पूर्ण पृथ्वीच हे तुमचं कुटुंब असलं पाहिजे. तर त्यांना मी उत्तर देत असतो की जसा एक बल्ब असतो, त्या बल्बचा एक होल्डर असतो. जसा हा बल्ब आहे, याचा प्रकाश फक्त इथेच पडणार काय? बऱ्याच दूरपर्यंत जाईल. तसंच नाशिक माझ्यासाठी होल्डर आहे. तिथे माझा जो स्वामी श्रीकंठानंद नावाचा बल्ब तिथे फिट केलेला आहे, पण त्याचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश दूरवर पसरत आहे आणि आणखी पसरणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या या नाशिक जिल्ह्यासाठी मी बाहेरून लोक घेऊन येतो, बाहेरून पैसा आणतो, मुंबईवरून पैसा आणतो, विदेशातून पैसा आणतो, की जेणेकरून नाशिक हे सक्षम, समृद्ध, संपन्न, संस्कारी, सेवापरायण व्हावं म्हणून. त्यासाठी प्रत्येकासमोर मी झोळी पसरत असतो. एक काही दिवसापूर्वी एक राजकीय व्यक्ती, राजकारणातली व्यक्ती, ते आले होते आणि त्यांनी हे हॉस्पिटल बघितलं. तर हॉस्पिटल बघितल्यानंतर ते असे बघायला लागले की स्वामीजी, 4-4, 5-5 डॉक्टर्स
एकत्र येऊन सुद्धा इतकं चांगलं हॉस्पिटल बनवू शकत नाही, हे तुम्हाला कसं काय शक्य झालं? म्हटलं चरित्र, निष्कलंक चरित्र, स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाही. काही लोकांचा समज होतो की स्वामीजींकडे भरपूर पैसा आहे. भरपूर पैसा नाहीये, एक एक पैशाचा सदुपयोग करत असतो. कोणताही एक पैसा सुद्धा व्यर्थ जाऊ देत नाही. स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही बाहेर गेलात, जर तुम्हाला 1000 रुपये लागत असतील तर इथे तुमचं काम 600 रुपयामध्ये होऊन जाईल. एका दिवसाचा रोजगार तुमचा वाचला. 400 रुपये तुम्ही कमवले. इथे मला पैसा कमवायचाच नाही आहे, मला प्रॉपर्टी गोळा करायच्याच नाही आहे, मला कोणासाठी सोडूनही जायचं नाही आहे. हे हॉस्पिटल इथेच राहणार आहे. कोणी वारसदार वगैरे कोणीच नसणार, काही कुटुंब वगैरे कोणीच नाही आहे. सगळे इथेच राहणार आणि नाशिकच्या कल्याणासाठी. कारण की नाशिकची जी भूमी आहे, या नाशिकच्या भूमीने मला पूर्णत्वाची अनुभूती करून दिली. पूर्णत्वाची अनुभूती. नाशिकमध्ये आल्यानंतर मला त्या परमेश्वराचा माझ्या पद्धतीने मला अनुभव झाला. त्यावेळेस माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. लोकांना असं वाटतं, लोक मला विचारतात की स्वामीजी नाशिकमध्ये तुमच्या कोणी परिचयाचं होतं काय? म्हटलं हो, एक परिचयाचा होता, तो म्हणजे त्र्यंबकेश्वर महादेव. त्यांच्याशी माझा परिचय होता. ती जुनी ओळख आहे, जन्मापासूनची ओळख आहे. आणि घटना तुम्हाला सांगतो, 2007ची घटना असेल. निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर माझे गुरुबंधू, मी टपरीवर बसलो होतो आणि महाराजांच्या मंदिरासमोर ते फोनवर बोलत होते. चंडीगडचे गृहस्थ आहे, त्यांच्यासोबत काहीतरी 15 लाखाची गरज होती. तर आपण फोनवर बोलत असताना अशी सवय असते की पायाने आपण जमीन अशी उकरत राहतो. तसं काहीतरी होत असतं अनायासपणे. तर ते जमीन उकरत असताना तिथे 1 रुपयाचं नाणं सापडलं निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर. त्यांनी ते उचललं, फोनवर बोलणं संपलं आणि नंतर ते मला म्हणतात की स्वामीजी मला हा 1 रुपया निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर मिळाला. म्हटलं तो स्वच्छ धुवून घ्या, आपण देवघरात ठेवूया. ते जे नाणं आहे 1 रुपयाचं नाणं, ते देवघरात ठेवलं. काही तासानंतर फोन आला की नाशिकचे गृहस्थ आहे, ते म्हणाले की मला 1 लाख रुपया सेवा कार्यासाठी द्यायचा आहे. अशा अनुभवांनी परिपूर्ण जीवन आहे की तुमच्यासाठी जगायचं आणि तुमच्यासाठीच मरायचं आहे. पैसा खूप मिळवायचा आहे, खूप मिळवायचा आहे. अगदी मी 10 कोटी आणि 20 कोटीच्या गोष्टीच करत नाही. मला 100 कोटी आणि 1000 कोटी पर्यंत जायचं आहे. आणि कशासाठी जायचं आहे? की जेणेकरून तुमचं जे जीवन आहे ते चांगलं व्हावं, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळावा. इथे येणाऱ्या ज्या मुली राहतील, ज्या मुलींची डिलिव्हरी इथे होईल, तर त्यांना आनंद मिळावा की हो, माझ्या बाळाचा जो जन्म आहे स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे हे जे हॉस्पिटल आहे ते आपलं आहे. या हॉस्पिटलची काळजी घेणं हे आपलं काम आहे. पैसा कमावलाच पाहिजे, पण पैसा कमावून त्याच्यावर सापासारखं नागोबासारखं बसणं चुकीचं आहे. पैसा भरपूर आहे समाजामध्ये. आत्ताच 1-1.5 की 3 महिन्यापूर्वी नाशिकमध्ये रेड पडली. 3300 कोटीची बेहिशोबी मालमत्ता सापडली. हे तर फक्त रेड पडल्यानंतर कळलं. त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी पैसा आहे. तो पैसा फक्त मार्केटमध्ये तो फिरला पाहिजे. ज्यावेळेस शरीरामध्ये रक्त व्यवस्थित फिरतं त्यावेळेस शरीर स्वस्थ राहतं. ज्यावेळेस समाजामध्ये पैसा व्यवस्थित फिरतो त्यावेळेस समाज स्वस्थ राहतो. एक रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर, निवासी कलेक्टर, ते मला एकदा म्हणाले की स्वामीजी, आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या नावावर 1947 पासून जेवढा पैसा शासनाने दिला तो जर योग्य प्रकारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला असता, लोकांपर्यंत पोहोचला असता, तर आज प्रत्येक कुटुंबाजवळ 10 एकर शेती, 4 चाकी गाडी आणि 1 बंगला असता. पण का नाही झालं असं? त्याचं कारण असं की चरित्रहीनता. मी त्या दिवशी सुद्धा बोललो. नाशिक मनपाची एक मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये बोललो. 2 आमदार, 1 मंत्री. त्यावेळेस मी बोललो, म्हटलं आमची जी समस्या आहे ना जीवनातली विसंगती, आणि अशा वेळेस माझ्या बाबतीत काय होतं आणखी की चुकीचे लोक माझ्या संपर्कात येत नाही. आणि एखाद्या वेळेस चुकीचा व्यक्ती माझ्या संपर्कात आला तर तो टिकत नाही.
कारण की मला तळ्यात आणि मळ्यात बोलताच येत नाही. मी यांच्याशी सर्व मला माहिती असते. यांची जी स्पीड आहे, जसं अँकरनी जे सूत्रसंचालन करतायत त्यांनी सांगितली की दादांची जी स्पीड आहे खूप स्पीड आहे. मी त्यांची एक क्लिप बघितली फेसबुकवर, ते डोंगरामध्ये असे तुम्ही धावत 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 खाली चाललेले आहे. जयराम मुंडेंनी ती क्लिप टाकली होती. म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे की करता येताना करायचं. प्रत्येक व्यक्तीमध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य असतं. स्वामी विवेकानंद म्हणतात की किन्नामरोदिशी सखे तोही सर्व शक्तीही. हे मित्रा, तू रडतोस कशाला? तुझ्यामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात किन्नामरोदिशी सखे, रडतो कशाला मित्रा? तोही सर्व शक्तीही, तुझ्यामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे. आमंत्रयस्व भगवन भगवत स्वरूपम, तुझ्या आतमधलं जे चैतन्य आहे, तुझ्या आतमधला जो आत्मविश्वास आहे तो जागृत कर. आत्मा एव प्रभवते न जडक कदाचित. म्हणजे यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणजे तुमच्यासारखं जीवन ते एकेकाळी जगायचे, बरोबर ना दादा? यांच्यासारखं जीवन जगायचे. जर या पातळीपर्यंत, या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात, तर तुम्ही का नाही पोहोचू शकत? मला प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भारतीयाला त्या उच्च पदापर्यंत पोहोचवायचं ही माझी हार्दिक इच्छा आहे. प्रत्येकाला पोहोचवायचं. द्रौपदी मुर्मू, बघा, द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या सर्वसामान्य परिस्थितीमधूनच वर आलेल्या आहेत की नाही? द्रौपदी मुर्मू तुमच्यापैकीच एक आहेत की नाही? त्या सर्वसामान्य परिस्थितीतूनच वर आल्या. पण आज बघा, भारताच्या त्या महामहिम राष्ट्रपती आहेत. त्या जर भारताच्या महामहिम राष्ट्रपती होऊ शकतात, तर तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा. मी राजकारण आणि देशभक्तीविषयी बोलत असतो. राजकीय व्यवस्थेमध्ये शिरणं म्हणजे राजकारण नव्हे. राजकीय व्यवस्थेमध्ये खूप चांगले चांगले लोक सुद्धा शिरतात. मी त्यांच्यामध्ये उदाहरण देत असतो. आर पाटील, मनोहर पर्रिकर, योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी. जो निस्वार्थीपणे राजकीय व्यवस्थेमध्ये शिरतो त्याला देशभक्त म्हणतात, आणि जो स्वार्थाने प्रेरित होऊन राजकीय व्यवस्थेमध्ये शिरतो त्याला राजकारणी म्हणतात. कंस हा राजकारणी, कृष्णाचा सख्खा मामा असून सुद्धा कंस हा राजकारणी. दशमुख, दशानन, लंकेचा जो सम्राट तो राजकारणी, राम देशभक्त. त्यामुळे व्यक्ती फार महत्वाची आहे. व्यक्ती कशी आहे? मी कधीही कोणाचा पक्ष, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, त्याची किती प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडे माझं लक्ष नसतं. त्या व्यक्तीमध्ये उदारता किती आहे, त्याच्या आतमध्ये करुणा किती आहे, त्याचं हृदय दुसऱ्यांसाठी किती करुणापूर्ण आहे, हे माझ्यासाठी फार फार महत्वाचं असतं. श्रीमंत कोण? जो गरिबांसाठी ज्याचं हृदय करुणापूर्ण असतो तो श्रीमंत. आणि गरीब कोण? जो केवळ स्वतःच्या पोटाची खळगी भरतो तो सर्वात गरीब. तो 100 कोटीचा गरीब सुद्धा असू शकतो, तो 1000 कोटीचा गरीब सुद्धा असू शकतो. श्रीमंत कोण आहे? की ज्याला बघितल्यानंतर लोकांना आश्वस्त वाटतं की हो, ही व्यक्ती माझ्यासोबत सुखदुःखामध्ये उभी राहील. मी ज्या ग्रामीण भागातले जे मुलं मुली आहेत ना, त्यांचे रिचार्ज सुद्धा मारून देतो. मला हक्काने मुलं मुली फोन करतात. एखाद्या खूप इंटेरियर मधली मुलगी आहे किंवा मुलगा आहे, आता त्यांना जर रिचार्ज मारायचं असेल तर रिचार्ज साठी हर्सुलला जावं लागेल किंवा त्र्यंबकेश्वरला यावं लागेल. ते फोन करतात की स्वामीजी रिचार्ज संपलेला आहे, तुम्ही कोणा मारता का? मी काय करणार? मी तुमच्यापैकीच कोणाला तरी सांगतो. किंवा कोणी मुंबईला बसलेला आहे किंवा नाशिकला बसलेला आहे, त्यांना मी सांगणार आणि ते रिचार्ज करून देतात. इतकं सहज सोपं असतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकामेकाचा हात पकडून राहा. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बोलायला शिकावं, बोलायला शिका. तुम्ही बोलत नाही ना, म्हणून जे चरित्रहीन राजकारणी आहे त्याचा दुरुपयोग करतात. नेहमी तुम्हाला चांगले लोक मिळणार नाही. चांगल्या लोकांना बघायला शिका, स्वतःचं जीवन उन्नत करा. मी भविष्यामध्ये तर तुमच्यासाठी क्लासेस पण लावीन की तुम्हाला कसं बोलायचं, आपला विषय कसा मांडायचा.
संविधानाने ती तुम्हाला सुविधा दिलेली आहे. संविधान आपल्यासाठी पोषण देणारं आहे. तुम्हाला जर कळत नसेल तर तुमच्या मुलांच्या माध्यमातून समजून घ्यायचं की बाळा, संविधानाने आपल्यासाठी काय काय सोय करून ठेवलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. 1947 पासून आतापर्यंत आम्ही ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांनाच घेऊन काम करतो आहे. अजूनपर्यंत त्या मूलभूत गरजांमधूनच बाहेर आलेलो नाही आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, स्वतःला नीट समजून घ्या. आणि जसं मी म्हणालो की मला स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाही. माझं जगणं तुमच्यासाठी, माझा मृत्यू तुमच्यासाठी, माझं सर्वस्व तुमच्यासाठी, स्वतःसाठी काहीच नाही. मी अगोदर जे बोललो की आपल्या सर्वांची जी आई आहे, आपल्या सर्वांची माता कोण? आवाज नाही आला. आपल्या सर्वांची माता कोण? कारण की शरीराला जन्म दिला एका आईने, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत जी सांभाळते ती भारत माता, ती भारत भूमी. त्यामुळे वाणीला विराम देण्याच्या अगोदर त्या मातेचा जय जयकार झाला पाहिजे. भारत माता की जयच्या वेळेस तुम्ही सर्वांनी दोन्ही हात वर केले पाहिजे. माझा एकच हात वर जाईल कारण की एका हातात माईक आहे. आणि वंदे मातरमच्या वेळेस हात वर करायचा आणि हर हर महादेवच्या वेळेस हात करायचा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, हर 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 हर. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव. आणि तुमच्या माहितीसाठी एक सांगू इच्छितो, आजचा पूर्ण कार्यक्रम युट्यूबवर अवेलेबल राहील. त्यामुळे तुम्हाला युट्यूब जरी चालवता येत नसलं तरी तुमच्या मुलांच्या मोबाईलवर वगैरे हा पूर्ण कार्यक्रम बघत राहा. हा म्हणजे फारच हृदयस्पर्शी आनंद सोहळा आहे. सगळे आपले इथे मातृभक्त, भारत भक्त, भारत पुत्र इथे विराजमान आहे. आणि आपला संकल्प आहे की माझा जो परिवार आहे तो छान आनंदात राहावा. आपण सर्व एकाच कुटुंबातले आहोत.